इहिकाच्या बाबांनी स्वयंपाक केलेला, त्यामुळे किचनमध्ये सर्व ऑइलिंग झालेले आहे, चिकट झालेले आहे, सगळे स्टाईल वगैरे सगळी ब्लॅक. फरशी पुसून घेतलेली आहे आणि इकडे सामान सगळं इकडचं तिकडं शिफ्ट केलं आणि आता व्यवस्थित सामान इकडे लावून द्यायचं आहे. गादी वगैरे पसरून देणार आहे. इकडे हे काही कपडे आहेत धुण्याचे आणि आता बकेट भरून एक कपडे आहेत, आता ते सुद्धा नंतर वॉश करणार आहे. आणि पहिले मी फरशी पुसून घेतलेली आहे. आता राहिले ते किचन आवरायचं आहे. आता त्यासाठी थोडा वेळ लागणार होता म्हणून म्हटलं लगेच काही काढलं नाही. आता झाले माझं आवरून बाकीचे कामं, तर आता हे किचन आवरून घेणार आहे. त्यासाठी तर मला सर्व सामान हे काय आहे फ्रीजवरचं हे सगळं काढावं लागणार आहे, कारण की इहिकाच्या बाबांनी स्वयंपाक केलेला, त्यामुळे किचनमध्ये सर्व ऑइलिंग झालेले आहे, चिकट झालेले आहे, सगळे स्टाईल वगैरे सगळी ब्लॅकिश झालेली आहे थोडीशी. तर त्याचा आता हात फिरून घ्यायचा आहे, चांगलं घासून पुसून काढायचं आहे मला. आणि हे बघा आता व्यवस्थित छान दिसते, फ्रेश वाटतंय. चला, हा आजचा दिवस माझा असा चालला आहे. कितीही म्हटलं तरी प्रत्येक दिवस कशा रीतीने व्यतीत घालावा हे तुमच्याच हातात असते. मी माझा दिवस ना प्रोडक्टिव्ह असेल याचाच प्रयत्न करते. मग या दिवसामध्ये ऑफिशियल कामे असो, घरातली कामे असो, हे तर असतातच, पण या व्यतिरिक्त तुम्ही तुमचा छंद कशात आहे हे शोधून ते जोपासण्यास सुरुवात करा. मला हे जाणून घ्यायला खरंच खूप आवडेल की तुम्ही कोणता छंद जोपासत आहात. मला कमेंट करून नक्की सांगा. माझा छंद तर रीडिंग आहे, कारण की मला रीडिंग खूप आवडतं. मग ते बुक्स रीडिंग करणं असो किंवा मोबाईलमध्ये रीडिंग करणं असो. तर अशा पद्धतीने ते रेकॉर्ड झालेले आहे. आणि खूप दिवस म्हणजे महिनाभर बरोबर मी इकडे नव्हते, मी सासरी आणि गेले होते. तर पूर्ण स्टाईल अशी खराब झालेली आहे. आता हे छानपैकी वॉश करून घ्यायचं आहे मला. आणि वरची अवस्था तुम्ही पाहू शकता. बघा तसं तेलकट झालेलं आहे. आता मला हे सगळं वॉश करायचे, घासून घेते, चांगलं क्लीन करून घेते. येथे तुमच्याबरोबर शेअर करायला मला नक्की आवडेल की एक सुंदरशी कविता आहे बहिणाबाई चौधरी यांची. अरे खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा चांगला, देखा पिलासाठी तिने झोका झाडाले टांगला. पिलं निजली खोप्यात जसा झुलता बंगला, तिचा पिलामध्ये जीव झाडाले टांगला. खोपा इनला जसा गिलक्याचा कोसा, पाखराची कारागिरी जरा देख रे माणसा. तिची उलिशीच चोच तेच दात तेच ओठ, तुला दिले रे देवानं 2 हात 2 बोट. किती मस्त कविता आहे, सुंदरशी अशी एक कविता आहे. कोणाकोणाला ही कविता आठवते कमेंट करून नक्की सांगा. या कवितेतल्या शेवटच्या काही ओळींवर लक्ष केंद्रित करूया. पहा, खोपा इनला जसा गिलक्याचा कोसा, पाखराची कारागिरी जरा देख रे माणसा. तिची उलिशीच चोच तेच दात तेच ओठ, तुला देले रे देवानं 2 हात 2 बोट. या पंक्तीचा भावार्थ किती छान आहे पहा. देवाने सुगरणीला चोच दिली आहे, युलिशीस किती मस्त कारागिरी केली आहे. अरे माणसा, तुला तर 2 हात 2 बोट दिले, तरी तुझ्या आयुष्यात नेहमी दुःखी का, निराश का, नेहमीच हेच म्हणणे का, मला जे हवे ते मिळत नाही. प्रत्येक बाबतीत माझी निराशा का होते. अति यशाच्या शिखरावर असताना सुद्धा असे वाटते की आयुष्य सुंदर नाही. कधी तर असे होते की सर्व सोडून द्यावे. तुमच्याही मनात असा विचार येतोय ना? खरं सांगा. जीवला सजीव पण काय ती कलाकारी, आयुष्याकडे कसे पाहायचे हे शिकवते. किती दुःख असू दे ती बाजूला सारून सुख अनुभवता आलं पाहिजे की नाही. आयुष्य म्हणजे काय तर सुख दुःखांचा खेळ. मात्र माणूस सुखाचे क्षण लगेच विसरतो आणि दुःख आयुष्यभर कुरवाळत बसतो. यशाच्या शिखरावर चढताना अपयशाची एखादी पायरी येणारच, पण याचा अर्थ असा होत नाही की त्या पायरीवरच रेंगाळत बसायचं. यावर थोडासा विचार करून पहा. अपयश आल्यावर तो आयुष्याचा एक भाग आहे असे समजून पुन्हा नव्याने प्रयत्न करत राहायचे.
पण अपयशाच्या पाठोपाठ यश तुम्हाला नव्याने गवसणी घालण्यासाठी सज्ज झालेले असतं. हे माणसा, संधी मिळेल तुलाही, लगेच हिरमोजू नकोस. आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त तू खचू नकोस. फक्त एक लक्षात घे, बुडलेला सूर्य पुन्हा एकदा उगवतो, तोही प्रत्येक दिवशी नव्याने सुरुवात करतो. मग सूर्यासारखा तळपत राहण्यासाठी अधिक प्रयत्न करत राहा. चांगल्या गोष्टी मिळतात, पण सर्वोत्तम गोष्टी त्यांनाच मिळतात जे आपल्या प्रयत्नांवर अटूट विश्वास ठेवतात. विश्वास ही एक अशी शक्ती आहे की अशक्य वाटणारी गोष्टसुद्धा शक्य करू शकते. याला दृढनिष्ठा असेही म्हणता येईल. आता मी वाचत असलेल्या द सिक्रेट या बुकमध्ये खूप चांगल्या रीतीने समजावून सांगितले आहे विश्वास, दृढ विश्वास याबद्दल. तुम्ही असा दृढ विश्वास ठेवला पाहिजे की तुम्हाला जे हवे ते तुम्हाला मिळालेच आहे. तुमची संपूर्ण आणि दृढ श्रद्धा असलीच पाहिजे. आणि ते मलाही पटलंय. माझ्या आयुष्यातही या गोष्टीचा यूज करते आहे, तर खूप चांगला फरक दिसून येतो. चेंजेस पाहायला मिळतात. हे सर्व चालू असताना जीवनात एक वाक्य नेहमी लक्षात ठेवा. यश मिळवण्यासाठी प्रयत्न करत असताना वाटेत अनेक अडथळे येतील. म्हणून एकाच ठिकाणी थांबण्यापेक्षा वेग कमी करून चालत राहा. यालाच कासवाची गती म्हणतात. तुम्हाला आठवते का ती ससा कासवाची गोष्ट? नक्कीच आठवणार. गतिशील ससा शर्यतीत हारतो आणि कमी गतिशील असणारा कासव शर्यत जिंकतो. कासवाच्या गतीने का होईना रोज थोडी थोडी प्रगती करा. सुगरणीची कारागिरी आणि कासवाची गती यांची सांगड घालून हे माणसा आयुष्य सुंदर आणि प्रगतिशील बनवूया. हे स्वतःलाच करायचे आहे. देव करणार नाही. आपले कर्मच आपले नसीब लिहितात. या सुंदरशा नोटवर हा आजचा व्हिडिओ येथेच एंड करूया. अशा इन्फॉर्मेटिव्ह मोटिवेशनल व्हिडिओजसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि धन्यवाद.